परमपूजनीय शीतल संत स्वामी महेश गिरीजी महाराज यांच्यासोबत लहान थोर भाविक भक्त मंडळ सावरगाव येथून शिवपंचायतन यज्ञयाग निर्विघ्नपणे संपन्न व्हावे यासाठी सर्वांनी लहान थोरांपासून बाबांसोबत श्री गणेशाच्या पवित्र ठिकाणी श्री क्षेत्र राजूर गणपती या ठिकाणी येऊन बाप्पांच्या चरणी लीन झाले. आमच्या येथील शिवपंचायतन याग निर्विघ्न संपन्न होऊ दे या निमित्ताने लहान थोरांनी आवर्जून हजेरी लावली. तो क्षण मनाला आनंदित करणारा होता. श्री गणरायाच्या चरणी श्री स्वामी महेश गिरीजी बाबांनी दर्शन घेऊन गणरायाकडे साकडे घातले. आपल्या हिंदू संस्कृतीत कोणतेही शुभ कार्य करायचे झाल्यास प्रथम दर्शनी गणरायाला मान असतो. तो सुखकारक, दुःख निवारक, विघ्नहर्ता आहे. कोणतेही शुभ कार्य तो पूर्णत्वाला नेतो. या ठिकाणी सर्व भाविकांनी दर्शन घेऊन पुढील गणरायाचा अभिषेक करण्यासाठी वंदनीय पूजनीय स्वामी महेश गिरीजी बाबांनी ब्राह्मण देवतांच्या मंत्रोच्चाराने व विधिवत अभिषेक महापूजा बाबाजींच्या हस्ते संपन्न झाली. याच ठिकाणी आपले गुरुबंधू आत्माराम भाऊ वर्गणे हे नर्मदा माईच्या पायी परिक्रमाला आहेत. त्यांचा या ठिकाणी व्हिडिओ कॉलद्वारे गणरायांचं बाबाजींचे दर्शन झाले. रंभकाले निर्विघ्नमस्तुलाभस्ते शान्ते सुमूलाभस्ते शान्ते शान्ते शाम्बरायाः ईशानेन्द्रवरश्यामो हृदयस्तु जनार्दनः यत्र योगे श्रीकृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयोर्बुद्धिर्वाणी तिर्मम सर्वेश्वरं मकालेषु ते श्रीभुवनेश्वरः
देवाशङ्करशुद्धि ब्रह्मेशान्ति जनार्दनः विनायकं गुरुभानो ब्रह्मा विष्णुमहेश्वरं सरस्वती प्रणम्यद्यो सर्वकार्यार्थसिद्धये विश्वेशं माधवं दुर्गं दण्डपाणिं च भैरवं वन्दे ब्रह्मः पूरयेताब्रह्मा सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। हस्ते जन्मादाय तिथिर्विष्णु तदा वायु नक्षत्रं विष्णुदेव च योगस्य करणं सर्वविष्णु जगदा अद्य पुरुः चरिते वङ्गणविषमानो हमस्मिन् पुण्याहि नैतहं मम आत्मना स्मृति स्मूर्ति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं मनेच्छितं कामना सिद्ध्यर्थं विघ्नहर्ता महागणपति राजवेश्वर देवता ब्रह्मद्वार गणपति देवता अथर्व अभिषेक गणपति स्मरण सुरेंद्र ठाकुरांची गणानात्वा गणपती वामहे प्रियानंदादेवती वामहे मेधे नांतानी देवती वामहे वसो मम मजाने गर्भधमात्मजाशी गर्भधम्मा विघ्नार्थावङ्गन्मुक्तिदेवताभ्यो नमः नमस्कारं करोमि।
एक साइड दे बरं मावशी ते बाबा झाले पॉम्पलेट देईल तुम्हाला आता उद्यापासून सात दिवसातच का तारखेचे 2 वेळी भंडारा 2 वेळीच्या या इकडून या मामी इकडून या ना इकडून या ना इकडून या इकडून पाठव या गणपतीचा अभिषेक करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि सुंदर प्रकारे परमपूजनीय महेशगिरीजी बाबा यांच्या कर कमलाने आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपण राजूचा अभिषेक या ठिकाणी केलेला आहे. आज यंदा जवळपास आपला परमपूजनीय महेशगिरीजी बाबा तसं पाहिलं तर 5वा शिवपंचायतन या 6वा मुस्क या ठिकाणी यंदाचा होत आहे आणि 5ही यज्ञाला परमपूजनीय महेशगिरीजी बाबा 6वाला उपस्थित होते. परंतु प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर विशेष हे जे आता 2 शिवपंचायतन याद झालेले आहेत त्याच्यामध्ये आवर्जून परमपूजनीय महेशगिरीजी बाबा त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की ह्या वेळेस असं जाणवलं 3 ते 4 वर्षापासून बरेच महाराज मंडळी मी बघितले आणि प्रत्येक महाराज मंडळींचं एक आराध्य दैवत असतं. परमपूजनीय माधवगिरीजी बाबाजींच्या सोबत राहतो. जनार्दन स्वामींचंही सुद्धा चरित्र वाचलेलं आहे. त्या प्रत्येक संत महापुरुषांच्या जीवनामध्ये एक आराध्य दैवत असतं. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं आराध्य दैवत हे कोणतं होतं तर त्र्यंबकेश्वर होतं. परमपूजनीय महेशगिरीजी बाबासोबत राहतोय तर मला एक आढळून आलं 4 वर्षापासून
परमपूजनीय महेशगिरीजी बाबाजींचं आराध्य दैवत कोणतं असेल तर ते म्हणजे नागेश्वर भगवंत हे आराध्य दैवत आहे. तुम्ही मला कसं काय बरं, तर तुम्हाला काही खुणा सांगतो त्याच्यावरून आपल्याला निश्चित लक्षात येईल की परमपूजनीय महेशगिरी बाबाजींचं आराध्य दैवत आपलं नागेश्वर भगवंत आहे. सुरुवातीला काय झालं की सावरगावचा यज्ञ सुरू व्हायच्या अगोदर बाबांना सांगितलं तुम्ही दर महिन्याला सावरगावला परत शिवरात्री अभिषेक सुरू करा. ही संकल्पना ही माझी अजिबात नाही, परमपूजनीय माधवगिरी बाबाजींची इच्छा होती, परंतु विशेष भर परमपूजनीय महेशगिरी बाबाजींनी त्याच्यावर दिला. आणि आजपर्यंत जवळपास 4 ते 5 वर्ष झाले आपल्या शिवरात्रीच्या महिला त्यांच्या माध्यमातून आपल्या सावरगावला 5 वर्षापासून परमपूजनीय महेशगिरी बाबाजींच्या माध्यमातून नागेश्वर भगवंताचा अभिषेक सुरू आहे. दुसरी गोष्ट, सावरगावला बाबांनी गाडी घेतली, तुम्हाला माहीत असेल, परंतु बाबा तुमच्या लक्षात आलं का नाही काही माहीत नाही. बाबाने गाडी घेतली परंतु सुरुवातीला कुठंच दर्शनाला नेली नाही. पहिली दर्शनाला गाडी आपल्या सावरगावला आणली आणि 5 महिलाकडून आपल्या सावरगावला ऑप्शन करून बाबाजीने आपला इथं घेतलं. त्याचा अर्थ असा की आराध्य दैवत कोणता असेल महेशगिरी बाबाजींचं तर ते आपलं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, तिसरी आणि पहिली गाडी तर आपणच घेतली. तर आराध्य दैवत मला सांगायचं, बाबाजींचा अंतःकरणातील आराध्य दैवत आपलं नागेश्वर भगवंत कसं आहे ते सांगायचं आहे. आता मी रिकामी मावशीला नाशिकला भेटायला गेलो, तिथं परमपूजनीय महेशगिरी बाबा सुद्धा त्या ठिकाणी होते. बाबांना सांगितलं की तुम्ही एक करा म्हणे, शब्द पावर कसे राहते, आपल्या यज्ञाचा मुहूर्त महेशगिरी बाबा मोठ्या बाबाकडून काढून घ्या. राजूचा अभिषेकसाठी कोणता शब्द वापरला, आपल्या यज्ञाचा. म्हणजे बाबाला किती तळमळ आहे त्याबद्दल किती मला सांगायचं आहे. आपला यज्ञ वापरला ना बस निर्विघ्नपणे पार पाडणार आपला यज्ञ. मला सांगायचं आराध्य दैवत कोणता असेल तर परमपूजनीय महेशगिरी बाबाजींचा तर नागेश्वर भगवंताचा आहे. आणि अजून एक सावर गोंधनखेडच्या आश्रमासाठी बाबा जे आवर्जून झटपट करतात हे सर्वांना माहिती आहे. परंतु ह्या वर्षी यदाकदा गोंधनखेडच्या अभिषेकसाठी यावर्षी परमपूजन महेशगिरी बाबाचं जाणं झालं नाही तर आले नाही, परंतु आवर्जून आपल्या सावरगावच्या यज्ञासाठी यावर्षी बाबाजी आले. गोंधनखेडच्याला नाही गेले परंतु आपल्या यज्ञाच्या अभिषेकसाठी बाबाजी आलेले आहेत. मला हे सांगायचं आहे की बाबाजींचं आराध्य दैवत महेशगिरी बाबाजींचं आपलं नागेश्वर भगवंत आहे. बाबाजी आपला यज्ञ म्हणतात निर्विघ्नपणे पार पाडणार आहेत. म्हणून बाबाजींना विनंती आहे की असंच सहकार्य आम्हाला तुमचं राहू द्या. आणि ह्या ठिकाणी बाबाजी 2 मिनिटं 5 मिनिटं करावं अशी बाबाजींना गजानन गजानन भगवती नंदन गजानन गजानन पार्वती नंदन गजानन 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 पार्वती नंदन गजानन गजानन पार्वती नंदन गजानन जनार्दन जनार्दन गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन. सर्व राष्ट्रसंत सद्गुरु स्वामी महाराज की राम राम कर्मदेव स्वामी माधुजी बाबांचं आशीर्वादाने प्रतिवार्षिक होणारा शिवपाच्यातन यज्ञाक सोहळा भगवान नागेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्ताने यज्ञाक सोहळा महिलांकडून सामुदायिक देवदेवतांचं पूजन, ज्ञानदान, प्रवचनाच्या रूपाने अन्नदान असा हा सोहळा निर्विघ्न पार पडावा म्हणून दरवर्षी आपण गणपतरायाचा अभिषेक करून या ठिकाणी संकल्प केला जातो. होणारं सर्व धर्मकर्म हे निर्विघ्न व्हावं म्हणून संकल्प केला जातो, अभिषेक केला जातो.
आताच मागे परमश्रद्धेय स्वामी माधुगिरी बाबांना आमंत्रण देण्यासाठी सद्गुरू साहेबांना आपले दिलीप महाराज नाशिकला गेले होते. त्यावेळेला मी त्यांना आठवण दिली, कारण मागच्या वेळी खूप लेट झाला आपला अभिषेक, म्हणून त्यांनी हे मुहूर्त बाबांकडून आणलं. आजचा चांगला पर्व काळही सुद्धा अशा प्रकारचा मकर संक्रांत, धनु राशीमधून मकर राशीमध्ये भगवान त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रवेश करतात. म्हणून मकर संक्रमणाचा काळ अशा पर्व काळावर आज होणारा जो यज्ञ सोहळा आहे 20 फेब्रुवारी ते 25 तो निर्विघ्न पार पडावा म्हणून या ठिकाणी संकल्प करून भूदेवतांच्या वैदिक वाणीतून आपण भगवान राजयोगेश्वराला अभिषेक केलेला आहे. संकल्पसुद्धा केला आहे की सर्व धर्मकर्म निर्विघ्न व्हावं म्हणून. आजच्या अभिषेकाच्या प्रसंगी आपल्या मंदिराचे पुजारी आदरणीय लालाजी, आदरणीय विष्णू पाटील म्हस्के, उपस्थित सर्व आमचे तरुण बंधू, सर्व भगिनी, माता भगिनी सर्वांच्या सहकार्यानं हा यज्ञयाग सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत असतो. याही वर्ष यज्ञयाग सोहळ्याचा प्रारंभ आहे आजपासून या ठिकाणी झालेला आहे. म्हणून हा यज्ञयाग सोहळा ही दिव्य अशा प्रकारची परंपरा. यज्ञ हे जो शब्दापासून यज्ञ शब्द हा तयार होतो, हे जे धातूपासून यज्ञ शब्द, पण यज्ञाची दिव्य परंपरा. गीतेमध्ये भगवंत सांगतात की अन्नात भवती भूतानी प्रजन्यात अन्न संभव, यज्ञात भवती प्रजन्य यज्ञ कर्म संभव. यज्ञाची फलश्रुती आपण जर बघितली असेल, इतर आपण वर्तमानपत्र वाचतो किंवा व्हॉट्सअप मोबाईलवर पाहतो. इतर जिल्ह्यामध्ये निसर्गाने किती अशा प्रकारची आपत्ती निर्माण झाली होती, लोकांना न राहायला घर अशी परिस्थिती. पण आपला हा जो परिसर आहे, परिसरात यज्ञ याग होतात म्हणून हा परिसर केवळ यज्ञाचंच आणि असं फलित आहे. आताच बोलताना सगळी मंडळांची चर्चा चालू होती की 5वा शिवपंचायन यज्ञ आपल्या गावामध्ये होतो. खरं म्हणजे यज्ञाची दिव्य परंपरा आहे. एवढ्या ग्रामीण भागामध्ये यज्ञ कुठं बघायला मिळत नाही, पण हे केवळ आणि केवळ जनार्दन स्वामी, परमश्रद्धेय स्वामी माधुगिरी बाबांची कृपा आहे की त्यावेळेला प्रमुख मंडळींनी बाबांना विचारलं, तो पहिला यज्ञ झाला. तसं यज्ञ आणि अन्नदान जर म्हणलं पूर्वी तर वाकीचे बाबा होते शिवस्वरूप नारायणदेवा, तिकडंच यज्ञ मोठमोठाले आपल्याला बघायला मिळायचे अन्नदान. पण जेव्हापासून बाबांच्या परिसरात धान्य फेरीच्या निमित्तानं येणं झालं, बऱ्याचशा प्रतिष्ठा आपल्या तालुक्यामध्ये झाल्या. त्यामधील प्रथम अनुष्ठानला मंडळी जर कुठून गेली असेल तर आपल्या सावरगाववरूनच 10-11 मंडळी प्रथम 95-96ला नाशिकला गेली आहे. म्हणून छोटंसं जे रावलेलं रोपटं आहे. मागच्या समाप्तीच्या प्रवचनाला माधुगिरी बाबा बोलले की जवळपास हा यज्ञ जर सुरुवातीपासूनच चालू असतात, अजूनच त्या ठिकाणी चांगलं धर्मकर्म होत राहिलं असतं, तरी परंतु आपल्या सर्व गुरुबंधूच्या माध्यमातून 3रा शिवपंचायन यज्ञ या ठिकाणी भगवान राजेश्वराला आपणच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करूया. होणारा हा भव्यदिव्य यज्ञ सोहळा, अन्नदान, ज्ञानदान निर्विघ्न भावना साजरे सदिच्छा व्यक्त करून त्या ठिकाणी बरेचसे सेवेधारी आणि आलेले असतात. आताच कोदलेच्यानं ज्यांनी राजरेश्वर भगवंत चरणी सेवा समर्पित केली, म्हणजे सर्व माता भगिनी सुद्धा म्हणाल्या की आम्ही सुद्धा येऊ सावरगावचा यज्ञ असेल किंवा बंधन खेळायला, म्हणून त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यावेळी सर्वांनी म्हणून जीवनामध्ये सेवा ही अतिशय महत्त्वाची. जीवनामध्ये जे आपण कर्तव्य म्हणून जे काही संचय करू धनसंपत्तीचं आपलं कर्तव्य आहे, पण ते काही सोबत येणारं नाही. कर्तव्य म्हणून करायचं. पुण्यकर्मासाठी जर आपण खर्च केला, यज्ञ या किंवा आपल्याला काही नाही देता आलं तर त्यांच्यासाठी बाबाजी म्हणायचे श्रमदान करा, सेवा करा. आपल्या आयुष्यातील काही वेळ भगवंतासाठी धर्मकार्यासाठी द्या. तो वेळसुद्धा एक प्रकारचं दानच होतो. बाबाजी तर नेहमी म्हणायचे प्रवचनात की 4 धाम यात्रा आपल्या भरती खंडामध्ये 4 दिवसाला आहे. यात्रेला जाण्यासाठी शरीर चांगलं लागतं, वेळ लागतो, पैसा लागतो. पण एखाद्या गरीबाला जाता नाही आलं, बरेचसे आणि साधक सेगाव म्हणा, इथे राजुरेश्वरला म्हणा, आपल्या गोंधनखेडा आश्रमावर पण 1300 महिला सेवेसाठी जोडलेल्या, 300 महिला पोळ्याची सेवा, 900 महिला. आणि याही देवस्थानमध्ये जवळपास 4500 महिला जॉईंट आहे, 4500.
म्हणून बाबाजी म्हणायचे जो करेल श्रमदान त्याला घडेल दारिदान. म्हणून आपल्या सावरगावच्या आमच्या बऱ्याचशा माता भगिनी सेवेला येतात. भव्यदिव्य अभिषेक सोहळा आपला झालेली शिव भगवान राजोगेश्वराच्या चरणी समर्पित करूया. या ठिकाणी आमच्या वाणाला विराम देतो. स्वामी महाराज की जय. या ठिकाणी सांगितलं निश्चितच आपलं कर्तव्य राहील त्यांचा स्वागत सत्कार करणं. म्हणून आपल्या नागेश्वर संस्थेच्या जे पुजारी आहेत प्रकाश लाला त्यांना मी विनंती करेन की परंतु बाबा यांचा सत्कार करावा. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सर्वांनी काळामध्ये स्वागत करा. त्यासाठी भगवान की जय. कोकणा कोकण लावते आधी. बाबा सत्यामध्ये आता लालाजी महाराज सत्यम रामराज म्हणून जाऊ का? ते बी होतं काय की आपण जे पोळ्या टाकायची शिवाजी बाहेरगावच्या मंडळीला टाकायला देतो भाड्यानं किंवा आपण त्या बाहेर रोजानं आपण बोलवतो. बाबांची अशी इच्छा आहे की ते न टाकता बाबांनी स्वतः हा खेडोपाड्याच्या काही महिला आपल्या गावाला देणार आहे आणि 25-25, 30-30 बाया खेडोपाड्याच्या आपल्या गावाला देऊन आपल्याकडं त्या पोळ्या टाकून आपल्याला देणार आहेत. ते बाबाची सेवा करून घेणार आहे. तर केलं तर चालेल का? म्हणजे बाबा प्रत्येक खेडोपाडी 25-25, 30-30 बाया आपल्या गावाला देणार आहे. त्यामध्ये जवळपास आपले 40,000 ते 50,000 रुपये त्याच्यामध्ये वाचणार आहे. हा गावातलं पहिला दिवस घ्यायचं येणार काही पण एक पाहिला आपल्या गावात राहतो. एक राहतो पाहिला.